यांनी व्यवस्थित मंत्र म्हणायला पाहिजेत. त्यांनी विचारलं तेव्हा म्हणाले की तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला हे वेदातले मंत्र नाही चालत. आणि मी आंघोळ करून आलो काय नाही आलो काय, कारण तो तेव्हा ती चर्चा झाली की तो भट आंघोळही करून आला नव्हता. मग ते वेदोक्त प्रकरण फार गाजलं, म्हणजे शाहू महाराजांचा अपमान करणार. गाडगे बाबा तर चालते फिरते विद्यापीठ होते. त्यांनी सर्वसामान्यांसाठी अशिक्षित असूनही शिक्षितांसाठी काम केलं. त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे, म्हणजे त्यांचं कार्य खूप नव्याने सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, थोडासा मान्यवर कांशीराम साहेब, आता कारण आपण हे चळवळीवर जेव्हा विचार करतो, एक मी या ठिकाणी, कारण कांशीरामजींची मुवमेंट, कारण आता मला बोलताना अनेक लोकांनी मिशनरी, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, फक्त मिशन सोबत प्रामाणिक आहे. मग आपलं मिशन काय आहे आणि साहेबांचं मिशन काय होतं, बाबासाहेबांचं मिशन काय होतं, आपल्या महापुरुषांचं मिशन काय होतं, ते सांगण्याचा प्रयत्न करतो. हे चमचा युग नावाचं पुस्तक आहे. या चमचा युग साहेबांनी एकमेव पुस्तक लिहिलं, त्यात समाज व्यवस्था दाखवली. ही समाज व्यवस्था ज्या पद्धतीची आहे, 1585चा फॉर्म्युला मान्यवर साहेबांचा सर्वांना माहिती, कारण इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा जागृत आहे, त्यांनाही माहिती आहे. पण समाज व्यवस्था जी पेनाने ते असे दाखवायचे, सांगायचे की अशी उभी समाज व्यवस्था आहे, मग ते सांगायचे की हे 15% आहेत, हे 85% आहेत, त्यात मग SC ST हा मोठा वर्ग, OBC, आणि आम्हाला काय करायचं आहे की काम करणारी ही सर्व 85% मंडळी यांच्याकडून काम केलं जातं, तर हा जो 15% हा पुन्हा यांच्या वर बसतो, म्हणजे दिसतो हा. मग काम झाल्यावर याचं तोंड बंद करण्याचं काम खिशात ठेवलं की पुन्हा 15 दिसतो, म्हणजे 85ला संपवण्याचं काम. आणि म्हणून आमचा ही जी समाज व्यवस्था आहे, ती समाज व्यवस्था आम्हाला अशी करायची आहे, जी उभी समाज व्यवस्था आहे ती आडवी करायची आहे. एवढं तत्वज्ञान मान्यवर कांशीराम साहेबांनी अगदी साध्या भाषेत सांगितलं. म्हणजे वर 15 आहेत, नंतर OBC 52 आहेत, SC 23, SC 15.5, 13.5, त्यानंतर 7.5 ST. तर अशा पद्धतीने मग NT, विजय वगैरे छोटे जे काही पार्ट आहेत, पण असे मिळून, आणि मायनॉरिटी 11%, असे मिळून ते 85% हा बहुजन समाज. आणि मग म्हणजे ज्याला शूद्र अतिशूद्र, फुलेंनी तुम्हाला सांगितलंय, फुलेंनी OBCला शूद्र म्हटलेला आहे. महात्मा फुलेला, शिवाजीला, शाहूंना शूद्र म्हटलेला आहे महात्मा फुलेंनी. आणि आपण त्यातलं म्हणजे शेड्यूल कास्ट जी मंडळी आहे ती अतिशूद्रामध्ये. अतिशूद्र आणि शूद्र हे एकत्र एका विचाराचे राहू शकतात, नांदू शकतात. कारण काय, हे समान आहे, समान दुःखी आहे, यांचं दुःख सारखं आहे. फक्त एवढंच की कोणाचं जास्त दुःख असेल, कोणाचं कमी दुःख असेल. एखाद्याला एकदा मार पडली असेल, एखाद्याला 2दा मार पडली असेल, परंतु हे समाज व्यवस्थेचे बळी आहेत असं कांशीराम साहेब सांगायचे. आणि म्हणून ह्या समाज व्यवस्थेला समान पातळीवर आणायचं काम करण्याचं काम त्यांनी केलं. आता हे फुलेंपासून सुरू झालं. मान्यवर साहेब 108 वर्षाचा संघर्ष सांगायचे. 1948ला महात्मा फुलेंनी जो काही संघर्ष सुरू केला तो बाबासाहेबांच्या 1956 पर्यंत तो झाला. म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर. आपण साधारणतः या त्रिसूत्रीमध्ये या चळवळीला नाव दिलेला फुले शाहू आंबेडकरी मुवमेंट किंवा चळवळ आपण म्हणतो, ही बहुजन चळवळ आहे. फुले, शाहू, आंबेडकर. आता फुलेंनी 48 पासून सुरू केला, 56ला बाबासाहेबांनी इथपर्यंत आणला. आता हा 108 वर्षाचा संघर्ष, याला कांशीरामजींच्या संघर्षाला जोडायची गरज आहे. आम्ही 108 वर्षाचा संघर्ष सांगतो,
आम्ही त्याच्या पुढचा संघर्ष सांगितला पाहिजे. मान्यवर कांशीरामजींचा 38 वर्षाचा संघर्ष आहे. मान्यवर कांशीराम साहेबांनी 1965 पासून जो संघर्ष सुरू केला, ही समाज व्यवस्था परिवर्तनासाठी, ही हॉरिझॉन्टल म्हणजे उभी व्यवस्था आडवी करण्यासाठी जो संघर्ष केला, तो 2006ला थांबला. 2006ला साहेबांचं निधन झालं, निर्वाण झालं. 2003 पर्यंत आपण जरी गृहीत धरलं, कारण 3ला साहेबांना ब्रेन स्ट्रोक आला, तर या दरम्यान पर्यंत 38 वर्ष म्हणजे हा 146 वर्षाचा संघर्ष सांगायला काहीही हरकत नाही. कारण मान्यवर कांशीरामजी महापुरुषाच्या रांगेत आलेले आहे. 108 वर्षांचा महापुरुषांचा संघर्ष, फुले, शाहू, आंबेडकर, त्याच्या पुढे आपण कांशीरामजी जोडलेत, हा 146 वर्षाचा संघर्ष होतो. तो आता बहिणजी चालवत आहे. आता तो संघर्ष बहिणजीच्या नेतृत्वात सुरू आहे. मित्रांनो, बाबासाहेबांच्या संघर्षाविषयी थोडासा मी धावता आढावा घेऊ इच्छितो. कारण अलीकडे काही लोक संभ्रम पसरवण्याचं काम, बुद्धिभेद करण्याचं काम करतात. हे पुस्तक आहे व्हॉट काँग्रेस गांधी हॅव डन टू द अनटचेबल. याला मराठीत काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले, एक म्हणजे ज्या पुणे करारानंतर जी चमचेगिरींची फौज उभी झाली, कांशीरामजींच्या भाषेत हे चमचा युग म्हणजे चमच्यांचं युग जे निर्माण झालं, त्यातला एक चमचा अलीकडे बळबळ करत सुटला आणि तो म्हणतो की काँग्रेसनी बाबासाहेबाला मंत्री बनवल्यापासून तर संविधान सभेत पाठवल्यापर्यंत अनेक गोष्टी तो सांगतो. त्या काँग्रेसवाल्यांना किंवा आपल्यातली काही कन्फ्यूज मंडळी आहे, मग ती रिपब्लिकनची असो की कोणतीही असो, त्या मंडळीला हे सांगा की बाबासाहेब आंबेडकरांनी 1945ला व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल हा एवढा मोठा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्र शासनानं सुद्धा तो छापला, तो वाचला पाहिजे. आणि काँग्रेसने काय काय षडयंत्र केले, बाबासाहेबांसोबतच नव्हे, बाबासाहेबांच्या समाजासोबत गद्दारी केली, बाबासाहेबांसोबत गद्दारी केली, संविधानासोबत गद्दारी केली. एवढंच नव्हे तर देशाशी सुद्धा गद्दारी केली. आता मी 1-2-3 उदाहरणं देतो त्याची. कारण गद्दारी म्हणणं, षडयंत्र म्हणणं, त्याच्याही पलीकडे देशद्रोह केला हा शब्द मी वापरतो. काँग्रेसनी या देशाशी देशद्रोह केला. आता जेव्हा बाबासाहेब आंबेडकर काम करीत असताना इंग्रजांशी जेव्हा त्यांचे पत्रव्यवहार व्हायचे की अस्पृश्यांना, त्यावेळेचा अस्पृश्य, कारण शेड्यूल बनायचे होते, तर अस्पृश्यांना काही सवलती, काही गोष्टी मिळाव्यात, काही अधिकार मिळावे, हे जेव्हा बाबासाहेब इंग्रजांशी संवाद साधायचे तेव्हा त्यांना वाटलं की आपण भारतात गेलं पाहिजे आणि यांना काही अधिकार दिले पाहिजे या समाजाला. जसे भारतात आले सायमन, तुम्हाला माहिती असेल, गो बॅक सायमन हे आपल्या शिक्षणामध्ये, शाळेमध्ये शिकवल्या जातं. सायमन नावाचा ग्रस्त जेव्हा लंडनवरून जेव्हा आले, ते काही द्यायला आले, काँग्रेसवाल्यांच्या लक्षात आलं की अस्पृश्यांसाठी हा व्यक्ती काहीतरी देणार आहे. आता अस्पृश्यांना मिळू नये म्हणून काँग्रेसवाल्यांनी गो बॅक सायमन म्हणजे हाकलून लावलं सायमनला की तुझी इथं गरज नाही, तू काही इथं येऊ नको आणि आम्हाला तुझं काही देणं घेणं नाही, हाकलून लावलं. परंतु बाबासाहेबाला माहिती होतं की ह्या ग्रस्त इंग्रजांचा प्रतिनिधी आहे, यांच्या माध्यमातून जर आम्ही काही निवेदनं दिले तर आम्हाला काही गोष्टी आमच्या समाजाला मिळतील. तरी बाबासाहेबांनी सायमनला एक निवेदन दिलं. भारतातले 2 निवेदन गेले होते, एक साऊथचं आणि एक आपलं बाबासाहेब आंबेडकरांचं. ते निवेदन गेल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन पुढे साक्ष सुद्धा दिली. त्यांच्याशी बोलणं झाल्यावर मग ते इंग्रजांचे हस्तक वगैरे बाबासाहेबांना काय काय ते बदनाम करायचं षडयंत्र काँग्रेसवाल्यांनी केलं. परंतु त्यांच्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही गोष्टी मांडल्या त्या बेसिक आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत
आणि या आपण दिल्या पाहिजे. हे तर मानवाधिकाराचं हनन होत आहे भारतात, म्हणजे माणसाला माणुसकीचे अधिकार सुद्धा नाही. मग त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलावली. हा प्रवास मी थोडक्यात, कारण हा प्रवास जोपर्यंत आम्ही समजत नाही तोपर्यंत काँग्रेसचं षडयंत्र आणि आमचा जो प्रवास आहे तो कळणार नाही. राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलावली आणि बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं. गांधींनी पहिल्या गोलमेज परिषदेत नकार दिला. इंग्रजांनी बऱ्याचशा गोष्टी बाबासाहेबांच्या मान्य केल्या, कारण बाबासाहेब ज्या ताकदीनं मांडायचे आणि जे काही मुद्दे ठेवायचे ते त्यांना पटायचं. मग त्यानंतर दुसऱ्या राऊंड टेबलला हे गेले. यांनी पाहिजे तेवढा विरोध केला पण जमला नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ दिला. तर पुणे करारा मागचं म्हणजे, कारण चमच्यांचं युग जर संपायचं असेल तर चमचे कसे पैदा झाले, कसे निर्माण झाले, हे थोडक्यात त्याचा आढावा तुम्हाला घ्यावा लागेल. कारण मग स्वतंत्र मतदारसंघ हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार इंग्रजांनी मान्य केला की आमचा व्यक्ती उभा राहील, आम्हीच मत देऊ, आणि तुमचा व्यक्ती जेव्हा उभा राहील तेव्हा तुमच्या उमेदवाराला सुद्धा आम्ही मत देऊ, म्हणजे तुमचा उमेदवार हा आमच्या मताशिवाय जिंकणार नाही, म्हणजे आमच्या मताची गरज तुमच्या उमेदवाराला पडेल आणि आमच्या उमेदवाराला तुमच्या मतांची गरज पडणार नाही. आमच्याच मतावर आम्ही आमचा उमेदवार निवडू, म्हणजे आमचा खरा प्रतिनिधी आम्ही समाजाचा निवडू, अशी ती भूमिका होती. परंतु त्यावेळेस गांधींचं प्रस्थ, काँग्रेसचं प्रस्थ मोठं होतं. परिणाम असा झाला की त्यांनी उपोषण केलं आणि नंतर बाबाजी मरायला टेकले. नाईलाजानं बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक देशभरातून प्रेशर आलं. नाईलाज झाला, बाबासाहेबांना 2 पाऊल मागे यावं लागलं आणि मग पुणे करार घडवून आणला. मग ज्यातून ते वेगळ्या प्रकारचं मग आरक्षण मिळालं. काही म्हणतात की त्या पुणे करारामुळे आपल्याला अनेक गोष्टी मिळाल्या, परंतु त्यापेक्षा हे महत्त्वाचं होतं की आमचे स्वतंत्र खासदार जर निवडून गेले असते तर अनेक आमचे कायदे झाले असते ना. आमच्या कायद्यानं, आमच्या खासदारांच्या माध्यमातून आमचं पार्लमेंट आमच्या इशाऱ्यावर चाललं असतं आणि आमचं पार्लमेंट आम्ही आमच्या इशाऱ्यावर आमच्या डेव्हलपमेंटसाठी वापरलं असतं. पण हे त्यांना नको होतं आणि म्हणून मग ते आता 120-130 जे काही खासदार आहेत ते कसे, ज्यांचं तोंड बंद आहे, बांधलेले आहेत, म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या विरोधात कायदे पास होतात पण ते बोलू शकत नाही. मागे एकदा तुम्हाला माहिती असेल 100 खासदार जो स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही असा राष्ट्रपती होता, त्या राष्ट्रपतीला भेटायला गेले, त्यांनी भेट नाकारली होती. 100 अनुसूचित जाती जमातीचे खासदार होते. जेव्हा की तुम्हाला हे माहित असेल की 55 खासदाराच्या भरोशावर या देशाचं पार्लमेंट चालू शकत नाही. 50 खासदार असताना या देशात प्रधानमंत्री झालेले आहेत, तुम्ही पाहिलं असेल. प्रधानमंत्री 50 खासदारांवर झालेले होते. मित्रांनो, हा प्रवास मी या दृष्टीने सांगितला की पुणे करारानंतर हे सर्व झालं. आता पुणे करार म्हणजे इंग्रजांनी दिलेल्या गोष्टी सुद्धा यांनी मान्य केल्या नाही. त्यानंतर संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. मी थोडंसं, कारण संविधानिक दृष्टिकोनातून, कारण बाकी आपण भाषणात अनेक गोष्टी जनरल आपण ऐकत असतो, आपल्या संघटन स्तरावर आमच्या ताई बोलतील. मी थोडं बॅकग्राऊंड यासाठी सांगतो की संविधानावर आता चर्चा सुरू आहे. संविधान सभेच्या, मग संविधान बनवण्याची जेव्हा वेळ आली, संविधान सभेच्या निवडणुका, संविधान सभेत प्रांतिक सभेच्या निवडणुका झाल्या आणि प्रांतिक विधानसभेच्या निवडणुकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे उमेदवार उभे केले. काँग्रेसवाल्यांनी निश्चय केला होता की एकही बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिनिधी निवडून येऊ द्यायचा नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिनिधी निवडून आला तर ते
ते आपला प्रतिनिधी संविधान सभेत पाठवतील आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना तर आपल्याला जाऊ द्यायचं नाही. परिणाम असा झाला की संपूर्ण भारतातून शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एकच माणूस निवडून आला. त्यांचं नाव जोगेंद्रनाथ मंडल. कारण तुमच्या चंद्रपूर परिसरात मंडल समाजाची फार मोठी संख्या आहे, लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना इथं चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया इकडे ही मंडलची मंडळी कशी आली त्या मागचा हा इतिहास आहे. 1945च्या ज्या निवडणुकात शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जोगेंद्रनाथ मंडल नावाचा एकच आमदार जेव्हा निवडून आला, बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत जायला एकही जागा नव्हती, तेव्हा मंडलनी निमंत्रित केलं आणि ते म्हणाले की बाबासाहेब तुम्ही इथून या, आम्ही तुम्हाला संविधान सभेत पाठवतो. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून नॉमिनेशन केलं आणि मग पंजाबच्या मंडळींनी तिथं प्रेशर क्रिएट केलं. पंजाब बेंगालमध्ये, कारण बाबासाहेब आंबेडकरांचं भारतभर जे काही काम होतं आणि त्या प्रेशरमुळं 6 आमदारांनी बाबासाहेब आंबेडकरांना मतदान केलं. 5 आमदारांचं मत पाहिजे होतं. संविधान सभेत निवडून जायला अनेक लोकांना तांत्रिक काही बाबी माहिती नसतात, म्हणजे कार्यकर्त्यांना काही टेक्निकल गोष्टी माहिती व्हाव्या हा त्यामागचा, म्हणजे माहीत नाही अशातला भाग नाही, परंतु तरी काही गोष्टीची उजळणी व्हावी. संविधान सभेत निवडून जाण्यासाठी 5 आमदारांनी मत दिले. तो माणूस संविधान सभेचा प्रतिनिधी होत होता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाकडे एक फक्त प्रतिनिधी मत द्यायला होते, जोगेंद्रनाथ मंडल. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणून नॉमिनेट म्हणजे अर्ज भरतात आणि 6 आमदार बाबासाहेब आंबेडकरांना मतदान करतात आणि मग बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत निवडून जातात. आता हे अनपेक्षित, म्हणजे काँग्रेसच्या ध्यानीमनी नव्हतं, त्यांना वाटतही नव्हतं की बाबासाहेब आंबेडकरांना 6 आमदार मतं देतील आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जातील. पण जसंही बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेले, पहिलं भाषण झालं, त्यांच्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर फार विद्वान आहेत आणि हे इथे राहिले तर आपल्या काँग्रेसची ऐशी तैशी झाल्याशिवाय काही राहणार नाही. आणि म्हणून, आणि हे ज्या समाजाला आपण वाढीत टाकलं होतं, अस्पृश्य समजत होतं, त्या समाजाला पिकअप करतील म्हणून त्यांनी दुसरं एक षड्यंत्र रचलं. ते षड्यंत्र कोणतं? भारताची फाळणी. भारताची फाळणी करताना एक क्रायटेरिया ठरला होता की जो भाग, ज्या भागामध्ये 60% हिंदू असतील तो भाग भारतात ठेवणे आणि 60% मुस्लिम ज्या भागात असतील तो भाग पाकिस्तानच्या स्वाधीन करणे, हा क्रायटेरिया ठरला होता. हा क्रायटेरिया ठरला असताना बाबासाहेब आंबेडकर जयसूर, खुलना, बलिसाड वगैरे हा जो एरिया आहे, ज्या एरियातल्या 6 आमदारांनी बाबासाहेब आंबेडकरांना मतदान दिलं होतं त्यात 80% हिंदू होते. आता 80% हिंदू होते तर तो भाग कुठे पाहिजे होता फाळणीमध्ये? तो भारताच्या स्वाधीन पाहिजे होता, भारतात पाहिजे होता. पण कारण ही जी मंडळी आहेत त्यावेळेस चांडाळ म्हणायचे एकेकाळी, आता त्यांना सुधारित नाव आहे नमोशूद्रा. आता नमोशूद्रा त्यांना म्हणतात, आधी चांडाळ म्हटलं जायचं. चांडाळ म्हणजे एकदम निकृष्ट दर्जा त्यांना दिला होता. चांडाळ वगैरे ही जी शिवी आहे ती त्यावेळेसपासनं या ब्राह्मणी व्यवस्थेने दिलेल्या त्या शिव्या आहेत. तर तो भाग पाकिस्तानच्या स्वाधीन का केला? जर हा भाग भारतात राहिला तर बाबासाहेब आंबेडकरांना मरेपर्यंत आम्ही थांबवू शकणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकर मरेपर्यंत इथून प्रतिनिधी म्हणून निवडून येतील, मग ते विधानसभेत असो, लोकसभेत असो, राज्यसभेत कुठे. म्हणजे हा त्यांचा एकदा रॅलिंग पॉइंट बनला की आमच्या छाताडावर बाबासाहेब बसतील ही भीती त्यांना होती आणि म्हणून त्यांनी तो भागच पाकिस्तानच्या स्वाधीन केला. जसं पार्टिशन झाल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकर
पाकिस्तान असेंब्लीचे मेंबर झाले. बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तान कॉन्स्टिट्यूट असेंब्लीचे मेंबर. ऑलरेडी तो भाग म्हणजे जे जोगेंद्रनाथ मंडल होते तेही निवडून आले आणि जोगेंद्रनाथ मंडल पाकिस्तान असेंब्लीचे मेंबर झाले, ते तिकडेच राहिले. पण बाबासाहेबांना वाईट वाटलं की मी ज्या भारतासाठी किंवा माझी मंडळी सर्व भारतात आहे आणि मला यांनी पाकिस्तानला पाठवलं, माझा भाग तोडला. त्यांनी इंग्रजांना यांचं षडयंत्र, यांची बदमाशी, यांचं सर्व जे काही होतं ते सांगितलं आणि मग इंग्रजांच्या लक्षात आलं की खरंच यांनी काँग्रेसवाल्यांनी बदमाशी केली, षडयंत्र केलं, धोकेबाजी केली आणि बाबासाहेबांशी बेईमानी केली. तेव्हा इंग्रजांनी दोन गोष्टी यांना सांगितल्या की एक तर तोडलेला भाग तुम्ही भारताच्या स्वाधीन करा, तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे ना, तुम्हाला संविधान बनवायचं आहे ना, कारण त्यांच्या मर्जीतून हे सर्व चालत होतं. जर तुम्हाला हे मान्य असेल तर तो भाग भारताच्या स्वाधीन करा. जर तुम्हाला ते करता येत नसेल तर दुसरा पर्याय आहे काहीही करा, बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत तुम्ही निवडून पाठवलं पाहिजे, संविधान सभेत तुम्ही नॉमिनेट केलं पाहिजे, कारण संविधान सभेत बाबासाहेबांची गरज आहे. हे इंग्रजांनी सांगितलं जेव्हा यांच्या गले की हड्डी झालं, काँग्रेसवाल्यांच्या गले की हड्डी झालं की आता गिळता येत नाही ना बाहेर काढता येत नाही. त्या दरम्यान नेहरू सर्व असताना नेहरूंच्या विरोधात त्यावेळेचा बॅरिस्टर जयकर यांनी प्रस्तावाच्या विरोधात आपलं मनोगत व्यक्त केलं होतं काँग्रेसचा असताना. तो जयकर यांना नको होता म्हणून जयकरला यांनी राजीनामा द्यायला लावला आणि मग बाबासाहेबांनी इंग्रजांचं प्रेशर, मग त्यांनी जयकरला राजीनामा द्यायला लावून मग तिथून बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत नॉमिनेट केलं. मित्रांनो, दोन गोष्टी आता तुम्हाला सांगितलं. देशद्रोही मी हा शब्द वापरला. देश तोडणं हा देशद्रोह नाही तर काय. त्यांनी तो देश तोडला जेव्हा तोडण्याची गरज नव्हती. 80% हिंदू असलेला भाग म्हणजे ते नमोशूद्रा लोक जे हिंदूमध्ये होते ती मंडळी, तो भाग त्यांच्या स्वाधीन करणं आणि मग नाईलाजानं मग काय झालं की ज्या लोकांना हिंदू असतानाही त्यांना पाकिस्तानच्या स्वाधीन केलं, बाउंड्रीवर होते. अंदमान निकोबारमध्ये सर्व कांशीराम साहेबांनी सर्व इतिहास सांगितलाय, मांडलेला आहे, लिहिलेला आहे. आणि मग ते अंदमान निकोबार सारख्या काळ्या पाण्याची शिक्षा तिकडे भोगत बसले, तिथून हाकलून लावल्या गेला आणि मग निर्वासित म्हणून तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जी मंडळी दिसते, तुमच्या चंद्रपुरातही मोठ्या संख्येनं, मागे आपले डॉक्टर इथं आपले उमेदवार पण होते, मला वाटतं पोद्दार वगैरे असं काहीतरी जे काही. तर मित्रांनो, हा जो प्रवास आहे ही सर्व मंडळीला निर्वासित करण्याचं काम या लोकांनी केलं आणि मग बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेले, संविधान बनवलं. संविधान बनवल्यावर आता ही जी मंडळी म्हणते की बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही संविधान सभेत पाठवलं आणि संविधान बनवण्याची संधी दिली, मग पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, ठीक आहे, या गोष्टीत कदाचित तथ्य नसेल त्यांच्या नजरेत. आता मी तुम्हाला दोन षडयंत्र सांगितले बाबासाहेबांना, म्हणजे बेंगालमध्ये जावं लागलं, त्यानंतर त्यांचा कसा तिथून पराभव केला, तर देश कसा तोडला, हे सर्व झाल्यावर मग आपण हे मान्य करू की ठीक आहे, थोडीशी अक्कल आली असेल काँग्रेसवाल्यांना आणि मग थोडे सुधारले असतील. कारण आज काही लोक म्हणतात ना, हो कालची काँग्रेस वेगळी होती, आजची काँग्रेस सुधारित आहे. आपण मान्य करू की थोडीशी अक्कल आली असेल, अक्कल दाढ फुटली असेल त्यांना. तर मग पहिल्या संविधान सभेच्या निवडणुका झाल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं. आता संविधान बनवल्यावर संविधान लागू करण्याची जबाबदारी जी काही मंत्रिमंडळ असते, पहिल्या लोकसभेत गेलेले जी काही विचारवंत मंडळी असते त्याच्यावर कसं इंटरप्रिट करायचं हे सर्व करण्याची जबाबदारी त्या लोकांची होती. आणि म्हणून मग त्यांनी अनअपोज बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत खऱ्या अर्थानं निवडून पाठवायला पाहिजे होतं. 52च्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मुंबईतून निवडणूक लढले तेव्हा नारायण काजोडकर नावाचा शेड्यूल कास्टचा माणूस काँग्रेसवाल्यांनी उभा केला. म्हणजे ज्या पुणेकराचा आपण धिक्काराला जो पुढे येतो ना, धिक्कार का करतो, तर ही जे 120-130 लोक
जे निवडून येतात आरक्षित कोठ्यातून आणि काहीच बोलत नाही, तर त्या पद्धतीचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात त्यावेळी नारायण काजोडकर नावाचा शेड्यूल कास्टचा माणूस काँग्रेसने उभा केला, त्याला निवडून आणलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा 8,000 मतांनी तिथे पराभव केला. मित्रांनो, म्हणजे ज्या संविधानकर्त्याची कुठलीच बरोबरी करू शकत नव्हता त्या काँग्रेसवाल्यांनी त्याला निवडून आणलं, बाबासाहेबांचा पराभव झाला. त्यानंतर भंडाऱ्यात 54ला पोटनिवडणूक झाली आणि तिथे भाऊराव बोरकर नावाचा एक दलाल तिथेही उभा केला आणि काँग्रेसवाल्यांनी त्याला निवडून आणलं. हा जो प्रफुल्ल पाटील, हा प्रफुल्ल पटेल म्हणतो, याचा बाप मनोहरभाई पटेल हा तेव्हाचा मोठा पैसेवाला, नेहरूंना आणि काँग्रेसला पैसे पुरवणारा हा, जेव्हा की बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी त्यांनी पैसे तिकडे अतोनात ओतले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा 14,000 मतांनी तिथे सुद्धा पराभव केला. सांगत काय सुटले, मुंबईचा चांभार आणि भंडाऱ्याचा महार, म्हणजे महार और चमारोने बाबा साहब को गिराए, म्हणजे या समाजाला बदनाम करण्यासाठी हे खेळी त्यांनी रचली. दुसरं, त्यासोबत प्रजा समाजवादी पार्टी सोबत अलायन्स होतं, त्यावेळी तिथं डांगे होता. ते मत पुजवण्याची पद्धती जुन्या पिढीतली जी मंडळी आहे त्यांना कळतं की दुहेरी मतदानाचा अधिकार होता, तर एक मत जनरलला द्यायचं ना, आरक्षित मत द्यायचंच नाही, म्हणजे ज्याला क्रॉस वोटिंग म्हणतो ना आता आपल्या भाषेत, क्रॉस वोटिंग. तर त्यावेळेसही शेकडो मतं, हजारो मतं त्यांनी ते पुजवण्याचं काम केलं. मुंबईतही केलं आणि भंडाऱ्यातही केलं. बाबासाहेबांना असं म्हणजे हरवण्याचं काम केलं. मित्रांनो, हा 54चा आणि हा इतिहास. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं 56ला निधन झालं. त्यानंतर 57ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची नागपुरात स्थापना झाली दीक्षाभूमीवर. म्हणजे बाबासाहेबांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि त्यानंतर मग इकडे आलेला प्रवास. 3 ऑक्टोबर 57ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना. आता पहिल्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दुसऱ्या दिवशी सभा. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला 99% बुद्धिस्ट, संमेलनाला बुद्धिस्ट. म्हणजे जो कमीत कमी बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट पर्यंत जो पोहोचवला होता आणि त्यानंतर राम मनोहर लोहियापासून तर अनेक ओबीसीच्या मोठ्या नेत्यांना सोबत घेऊन बहुजन समाजाचा एक पक्ष काढावा, बॅकवर्ड क्लासचा पक्ष काढावा, असं जे त्यांचं समीकरण त्यांच्या डोक्यात होतं ते त्यांनी मात्र त्याला धुळीस मिळवलं आणि एका जातीपुरता हा पक्ष काढला. त्यानंतरचा प्रवास मग आपण पाहिला तर आपण आता मग 84 पर्यंतचा आपण बहुजन समाज पार्टीच्या 84ला निर्माण झालेल्या पक्षाचे छोटे मोठे आपण कार्यकर्ते असूया. आता मित्रांनो, हा एक प्रवास, मी एक टप्पा सांगितला बाबासाहेब आंबेडकरांचा. आता कांशीरामजी बाबत अनेक गोष्टी छोट्या मोठ्या आपल्या पद्धतीनं लोक मांडण्याचा प्रयत्न करतात. पंजाबच्या रोपड जिल्ह्यातल्या खवासपूर गावातले 300 वर्षापूर्वी ज्यांच्या पूर्वजांनी शीख धर्माची दीक्षा घेतली त्या शीख परिवारातले मान्यवर कांशीरामजी BSc शिकलेले. 57ला पुण्याच्या डिफेन्समध्ये सायंटिस्ट म्हणून नोकरीत लागतात. 65ला तिथे एक घटना घडते. आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंतीची सुट्टी स्थानिक मॅनेजमेंट रद्द करते. त्याच्या विरोधात तिथल्या पुण्यातली काही शेड्यूल कास्ट मंडळी, आंबेडकरी मंडळी उठाव करते आणि उठाव केल्यावर त्या मंडळीवर कारवाई होते. ही गोष्ट कांशीरामजी पर्यंत येते आणि मग कांशीरामजी विचार करतात ही मंडळी कोण, कारण तोपर्यंत त्यांना बाबासाहेब आंबेडकरांविषयीची, कारण कांशीरामजींनी प्रामाणिकपणे कबूल केलं, कारण महाराष्ट्रात अशी मंडळी आहे बाबासाहेबांनी कोणत्या पानावर कोणत्या पुस्तकात काय लिहून ठेवलं न कोणत्या
लाईनमध्ये काय लिहिलं एवढी मुखपाटपणे सांगणारी मंडळी असताना कांशीरामजी म्हणायचे की भाई मुझे बाबा साहब के बारे में कोई ज़्यादा नहीं मालूम, मुझे एक किताब भाई मैंने बाबा साहब समझने की कोशिश की। डी.के. खापरडे नाम का मेरा एक सहयोगी था, डी.के. खापरडे ने मुझे एक किताब दी। मैंने कहा कि भाई मुझे बाबा साहब को समझने के लिए कोई किताब होगी तो दो। तर त्यांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट दिली। पुण्यात लाहोरच्या जातपात तोडक मंडळापुढे बाबासाहेबांचं जे भाषण होणार होतं त्यात त्यांनी जास्त कठोरपणे लिहिल्यामुळं ते भाषण झालं नाही। बाबासाहेबांनी त्याचं पुस्तक रूपानं छापलं, ते म्हणजे ॲनिलेशन ऑफ कास्ट। ते पुस्तक वाचून कांशीरामजी परेशान झाले आणि ते म्हणाले कि भाई ये विचार तो बहुत सही है और ये विचारों का तो काम हमने करना चाहिए। म्हणजे जातीचं निर्मूलन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही